तुम्ही पण थंडगार मठ्ठा प्यायला लग्नातच जात होते ना? मी पण जात होती, पण आता घरच्या घरीच बनवू. काय लोकायले त्रास. तर जिरं घ्यायचं मस्त, त्याला चांगलं ठेसून घ्यायचं, कांडून घ्यायचं. त्याच्यानंतर घ्यायच्या 2-3 मिरच्या आवडीनुसार घ्या. त्याच्यानंतर कोथिंबीर म्हणजे धनिया टाकायचा, आल्याचा तुकडा टाकायचा आणि मस्त ठेचून 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 याले करायचं बारीक. आणि हे पेस्ट झाली तयार. आता काय करायचं, एक भांड घ्यायचं, ताजं दही टाकायचं बरं, शिळं विडं टाकू नका, आंबट होते. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थंडगार पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर याला मस्त एकजीव करून घ्यायचं. कसं 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 एकजीव झालं आता, की आता याच्यात टाकायची मस्त साखर, नंतर टाकायचं मीठ आणि थोडस शेंदा मीठ टाकूनच देऊ, चव जरा चांगली येते. केलेला मसाला. आणि आता टाकायचं अजून याले खस्स 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 फिरून याच्यात टाकायचे बर्फाचे लय सारे तुकडे आणि टाकायचं धनिया. झाला ना मग मठ्ठा तयार. आयले जा लागते लग्न गिग्नात मठ्ठा प्याले, घरच्या घरीच करू ना. तर मग करा घरच्या घरी मठ्ठा.